नमस्कार मंडळी, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। इनो सोड्याशिवाय 5 दिवसाच्या 5 रेसिपीज आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये जिरे मोहरीचा तडका घातलेला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून यामध्ये घातलेल्या आहेत। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून आपण याच्यामध्ये घातलेला आहे। लाल होईपर्यंत तो परतायचा नाही। त्यामध्ये 1 कप इतकं ज्वारीचे पीठ घालायचं आहे। 5 ते 7 मिनिट याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घालायची आहे। चवीनुसार मीठ घालावं, थोडंसं लाल तिखट घालावं, आवडीनुसार घालावं। पीठ खरपूस भाजून झालं की त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतके गरम पाणी घालावे। पाणी हळूहळू घालावे, फार पाणी घालू नये, कारण उकड पेंडी ही मोकळीच असते। 2 ते 3 चमचे पुन्हा गरम पाणी घालावे आणि 5 मिनिट झाकून हे वाफू द्यावे। त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि डब्यामध्ये ही उकड पेंडी दह्यासोबत सर्व करावी। पुढची रेसिपी आहे मेथी भात। यासाठी एका कढईमध्ये 3 चमचे तूप, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 तमालपत्र, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 मोठ्या वेलच्या, 1 स्टिक दालचिनी, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, 1 बारीक चिरलेला कांदा परतावा। त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालावा, तोही परतून घ्यावा। त्यामध्ये जिरे पावडर घालावी 1 चमचा, धनेपूड 2 चमचे घालावी, अद्रक लसूणची पेस्ट 2 चमचे घालावी, हळद 1/4 चमचा घालावी, 1 चमचा लाल तिखट घालावे, चवीनुसार मीठ घालावे, 3 कप बारीक चिरलेली मेथी घालावी, ती परतून घ्यावी। त्यामध्ये 2 कप शिजलेला बासमती राईस घालावा, झाकणे ठेवून त्याला 3 मिनिट शिजू द्यावे। लोहयुक्त बासमती राईस आपला तयार आहे। पुढची रेसिपी आहे तांदळाचे ताकातले घावण। अगदी मऊ लुसलुशीत होते। यासाठी आपण 2 कप इतका तांदूळ घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा मेथी दाणा घालावा, स्वच्छ तांदूळ धुवून घ्यावे। त्यामध्ये तांदूळ भिजतील इतपत ताक घालावे, साधारण 4 तास हे भिजवावे। 4 तासानंतर त्याला बारीक दळून घेणे आणि त्याच्यामध्ये फर्मेंट होण्यासाठी उबदार जागेमध्ये ठेवावे। तवा गरम करून घ्यावा, चवीनुसार यामध्ये मीठ देखील मी घातलेले आहे। तव्यावर पाणी शिंपडावे, म्हणजे तव्याचं तापमान कमी होते आणि डोसा जळत नाही। त्यावर डोसा घालावा। जाळीदार घावण आपलं नारळाच्या चटणीबरोबर सर्व करावे। ही रेसिपी आहे कोबीचा न लाटता पराठा कसा करावा। यासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक दळून घेतलेला आहे। लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या आपण वापरलेल्या आहे। त्यामध्ये 1 कप इतका कोबी मिक्सरला दरदरीत वाटून घेतलेला आहे। 1 बारीक चिरलेला कांदा, 1 मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, लसणाची पेस्ट आणि 1 चमचा अद्रकची पेस्ट, चवीनुसार मीठ घातलेला आहे। हिंग 1/4 चमचा, 1 चमचा जिरे पावडर, 1/4 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धी वाटी इतकं बेसन, अर्धी वाटी इतकं कॉर्नफ्लोअर पाणी न घालता मिक्स करून घ्यावे। 1 मलमलचं कापड घेऊन त्यावर पाणी लावावे आणि हा कोबीचा पराठा त्यावर थापून घ्यावा। गॅसवर टाकून मध्यम आचेवर तेल किंवा तूप लावून अगदी खरपूस असा भाजून घ्यावा। तुम्हाला एक निवेदन आहे, आपल्याला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे शेजारची बेल घंटा देखील वाजवायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। पुढची रेसिपी आहे टॅकोज। यासाठी पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा कापून घ्यावा, 1 बारीक चिरलेला गाजर घालावा, अर्धा कप स्वीटकॉर्न घालावा, अर्धा कप पनीर घालावा, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालावे आणि परतून घ्यावे। त्यामध्ये 1 चमचा इतकं मिक्स हर्ब घालावे किंवा चाट मसाला घालावा। 1 चमचा पोह्यांचा इतका तो घातलेला आहे। झाकणी ठेवून आता त्याला 5 मिनिट वाफू द्यावे। पीठ मळण्यासाठी चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण 2 कप इतका आटा घातलेला आहे। त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि पीठ चपातीप्रमाणे मळून घ्यावे। थोडेसे त्यावर तेल लावावे आणि 20 मिनिटासाठी पीठ झाकावे। ही तयारी तुम्ही आदल्या दिवशी देखील करून ठेवू शकता। 1 छोटी पोळी लाटून घ्यावी, ती एका बाजूने भाजून घ्यावी। ज्या बाजूने भाजली आहे त्यावर चिली सॉस लावावा आणि चीज लावावे आणि तयार स्टफिंग त्यावर घालावे। फोल्ड करून तुपावर ही खरपूस भाजून घ्यावी आणि चटपटीत असे टॅको सॉस बरोबर सर्व करावे।